Brought to you by Techno Camon 30 series. गेल्या 2 महिन्यांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम पुरातत्व विभागातर्फे सुरू आहे। मी आता विठ्ठल मंदिरात आहे आणि आता 2 तारखेला विठुरायाचं पुन्हा एकदा पदस्पर्श दर्शन सुरू होत आहे। आत्ता मी सोळखांबीमध्ये आहे, माझ्या मागे चौखांबी आहे आणि तिथून पुढं देवाचा गाभारा आहे। आपल्यासोबत मंदिराचे अभ्यासक ॲडव्होकेट रानाडे सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीची मंदिराची रचना आहे, मंदिरांचा मोडीलिपींचा त्यांचा अभ्यास आहे, शिलालेखांचा अभ्यास आहे। या अनेक गोष्टींवरती यापूर्वीही त्यांना आपल्याला मार्गदर्शन केलं होतं। आपण त्यांच्याकडून सविस्तर या सर्व जी शिल्प आहेत यावरची जे चित्र कोरलेले आहेत, त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी या म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो की संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचं वास्तव्य असल्यापासूनच्या या वास्तू आहेत, त्यामुळे याचं एक वेगळंच महत्त्व आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। काय सांगाल कशा पद्धतीचं मंदिर आता जिथं आपण उभारलोय हा सोळखांबी मंडप आहे। ह्याच्या पुढच्या बाजूला खजिन्याचा सप किंवा खजिन्याचा मंडप आणि मागच्या बाजूला चौखांबी मंडप आहे। हा सोळखांबी मंडप आहे, हा 18व्या शतकाची शेवटी म्हणजे उत्तरार्धात बांधला आहे। तुम्हाला एक हे दाखवतो, इथं बंदुकीनं वाघाची शिकार चालली आहे। हे 18व्या शतकाचं शेवटचं आहे। हेमाडपंथी जरी आपण म्हणत असू तर दौंडकर शेडवी म्हणून होते, त्यांनी हा 18व्या शतकाच्या शेवटी 17व्या शतका 18व्या शतकाच्या शेवट बांधलेला आहे। त्याच्यामुळे त्या पद्धतीची दृश्य दिसतात। हे गरुड खांब आहे, पुरंदरदास समाधी समजली जाते। बाकीचे जर खांबावरचं नक्षीकाम बघितलं आणि ह्याचं नक्षीकाम यात फरक आहे, याला आलिंगन द्यायची पद्धत आहे या खांबाला, त्याच्यामुळे ह्याचा आकार वेगळा केलेला दिसतो। वरच्या बाजूला घुमट आहे, ह्याच्यामध्ये राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। त्याला रंगशिळा पण म्हटलं जातं। ही रंगशिळा खालची, ही रंगशिळा ही रंगशिळा आहे। ही रंगशिळा आणि वरती विष्णूचे अवतार आहेत सर। नाही, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता अशी ती मूर्ती आहे सगळ्या। हे मध्यभागी राम आहे दिसतो आपल्याला, त्याच्या शेजारी सीता आहे, भरत, शत्रुघ्न हे 4 भाऊ आणि त्यांचा सगळा परिवार, म्हणजे रामायण काळातील सर्व चित्र आहेत। रामायणातील चित्र आहे। आणि हा जो मंडप आहे सोळखांबीचा, ह्याची म्हणजे रचना कधीची असावी असं? आता हेमाडपंथी आपण म्हणतो, मात्र काय एक असे उत्तर पेशवाईमध्ये हेमाडपंथी नाहीये, म्हणजे रचना हेमाडपंथी आहे, दगडावर दगड क्लिप बसवलेला आहे, पण प्रॉपर हेमाडपंथी नाहीये। आणि ह्या मंडपामध्ये इतकी दारं नव्हती पूर्वी। ही जी दारं आहेत ही 1899ला सॅनिटरी इन्स्पेक्टरने इंग्रजांच्या काळात त्यांनी कंपल्शन करून ही दारं वाढवलेली। म्हणजे आज तुम्हाला दिसतंय असं स्वरूप नाही, ही दारं आहेत ही नंतर बसवलेली। एकच दार इकडं आणि दक्षिणेला एक दार होते, ही सगळी नंतर वाढवलेली दार आहे। किंवा खिडक्या सुद्धा आहेत, या वायुयोजनासाठी नंतर पाडायला लावलेल्या खिडक्या, पूर्वी इतक्या खिडक्या नव्हत्या। ही साहणी सुद्धा आहेत, ही सॅनिटरी इन्स्पेक्टरनं पाडायला लावलेली आहेत। म्हणजे पूर्वीची नाही। आता ह्याच्यावरची जी चित्र आहेत, म्हणजे जे उरुचा असेल किंवा विष्णूचे अवतार आहेत वेगवेगळे या ठिकाणी, या खांबावर आपण बघितलं तर दशावतार कोरलेले। कोणत्या खांबावरती? हा मत्स्य आहे, मत्स्य कूर्म, इकडं नारसिंह आहे, वामन, परशुराम, हा इथं वराह आहे। आणि गमतीचा भाग म्हणजे हे पुढचे अवतार आहेत, बलराम, कृष्ण आणि बुद्धावतार म्हणून चक्क महावीराची किंवा जीन मूर्ती दाखवली, आणि शेवट कलंकी अवतार आहे। काही रामायणातल्या गोष्टी आहेत, काही महाभारतातल्या गोष्टी आहेत। आणि आता आपण पुढं म्हणजे आता या ठिकाणाहून आपण चौखांबी हे जय विजय आहेत, हे स्वच्छ केल्यामुळे व्यवस्थित दिसायला लागले आता। आणि मिशेवाला जय विजय हा महाराष्ट्रात सुद्धा युनिक आहे। मिशेवाले जनरल कुठं नसतात, जनरल जय विजयाला मिशन नसतात, इथं मिशे कोरलेले आहेत। हे कामाचं एकूण स्वरूप बघितलं तर पूर्वीच्या ह्याची कॉपी करून पेशवाईमध्ये केलेलं आहे। आता हा जो दरवाजा आहे हा सुद्धा सॅनिटरी इन्स्पेक्टर जे आहे ना 1880 सुमाराला मोठा केला, हा दरवाजा लहान होता,
त्यावेळेला मोठा गजब झाला, हायकोर्टापर्यंत मॅटर गेलो होतो बडव्यांचं. त्यावेळेला मंदिर समितीनं गर्दी फार होती यासाठी हे मोठा करायला लावला दरवाजा. हा दरवाजा लहान होता, त्याच्यामुळे आपल्याला जुन्या खुणा इथलं दिसत नाही, द्वार शाखा वगैरे काय यात दिसत नाही. हे सगळं नवीन आहे. नवीन म्हणजे तरी आता 100-150 वर्ष होऊन गेली. त्यावेळेस जे चांदीचं काम वगैरे होतं ते नंतरचं, म्हणजे आता ह्या 100 वर्षातलं असेल साधारणतः. 100-125 वर्षाचं ज्या वेळेला केलं त्याच वेळेला बसवलं अशी शक्यता आहे. आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी, परत शाहू महाराजांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी, पेशव्यांनी काय काय गोष्टी इथं केल्यात असं एक सांगितलं जातं. त्या काय काय होतं? नाही, या छत्रपती किंवा पेशव्यांनी डायरेक्ट बांधकाम नाही केलं, पण सवाई माधवरांचा जाप्ता आहे, जाप्ता म्हणजे ऑर्डर्स आहेत. त्याच्यामध्ये हे जे सगळे मंडप आहेत हे एका लेवलला नव्हते. आता जर तुम्ही बघितलं तर थोडंसं ही लेवल कळती. आता तिथं अगदी गाभाऱ्याच्या पुढे अंतराळ आहे, तिथं भरून घ्यायचं काम चालू आहे. हे त्या काळातही होतं की सवाई माधवरांनी हुकूम पाठवला होता की हे सगळं सरळ करा, लोक पडतायत म्हणून. कोण तर राजकीय नेता पण एक मोठा त्या काळात काय त्रास. नेहरू याच्या उमरा काढलाय, आतल्या जो गर्भगृहाला उमरा आहे तो नेहरू ठेसकाळू नाही आहेत म्हणून त्याच्यासाठी तो उमरा काढलेला आहे. ही जी कमान वगैरे आहे ती सुद्धा नंतरची ॲडिशन आहे, म्हणजे अंतराळे थोडं वाढवलंय. वाढवताना 1910च्या सुमाराला कमाल केली. आता इथं जे सहाणं आहे वरती हे सगळं सवाई माधवरांच्या हुकमानं बांधलेलं आहे. इथं पूर्वी वायुयोजनाची सोय नव्हती, त्यावेळेला सहाणं काढले आणि इथं मारुती आणि महादेवाची मूर्ती होत्या या कोनाड्यामध्ये. हे सवाई माधवरावांनी हुकूम करून इथं खिडकी काढायला लावली व्हेंटिलेशनसाठी. आणि आत याला पूर्वेचा दरवाजा आणि बाहेर जायला हत्ती दरवाजा सवाई माधवरावांनी घालून दिलेले हुकूम आहे. हे सगळे मंडप एका लेव्हलला नव्हते, हे एका लेव्हलला करायसाठी त्यांनी ऑर्डर केली होती. त्याप्रमाणे एका लेव्हलला मंडप आले आणि अंधार असायचा, माणसं धडपडायची. त्यासाठी हे वरती सहाणं, ही खिडकी, ही दरवाजे, हे सगळं 100-125 वर्ष सरकारी हस्तक्षेपानच झालेलं आहे सगळं. आता आपण 16 खांबीनंतर चौखांबीमध्ये आलोय. काळामध्ये किती फरक असेल? काळामध्ये बराच फरक आहे. हे 16 खांबीपेक्षा जुनं आहे. हा, म्हणजे काम जरी बघितलं तर मेझनचं मॅसिव्ह मोठं काम आहे, दणकट काम आहे. आणि त्याच्यापेक्षाही गाभारा जुना आहे. गाभाराची बाहेरची जर बाजू आपण बघितली, बाहेरच्या बाजूला, तर विजयनगर साम्राज्यातल्या काही खुणा दिसतात. मी आपल्याला बाहेर गेल्यावर दाखवतो. 16 खांबी नवीन आहे, खजिन्याचा सप म्हणून बाहेरचा भाग आहे तो जुना आहे. चौखांबी जुनी आणि 16 खांबी नवीन. हे देऊळ एका वेळेचं नाही आहे, पण सगळं जवळजवळ शिवकाळानंतरचं आहे. शिवकाळानंतरचं मूळ देऊळ अस्तित्वात नाही आज. आता आपण देवाच्या गाभाऱ्याकडे जर आलो तर या ठिकाणी काय वैशिष्ट्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत की ज्या जुन्या होत्या बदल झाले? ही 1910च्या सुमाराला नवीन बसवलेली कमान आहे. हे अंतराळ बहुतेक पूर्वी लहान असावं, का बसवले लक्षात येत नाहीये. मूळ देवळाचा भाग नाही. जर आपण खांब बघितला तर हा सुरूचा खांब आहे. ही लाकडी खांब असतो त्याची कॉपी करून बसवलेले आहे. ते 2 खांब आहेत आणि वरचं जे द्वार शाखा आहेत त्या सुद्धा जुन्याच वाटत नाहीयेत. हे अंतराळ थोडंसं रुंद करायचा प्रयत्न केलेला आहे 100-125 वर्ष तरी. कारण कवठेकरांची कमान ह्याच्यावरची 1910-11च्या सुमाराची होती, त्यावेळेला नवीन बांधलेला असावं. आणि विठ्ठल मूर्ती जी आहे आणि मूर्तीच्या खालचा जो चौरंग आहे किंवा ती जी रचना आहे ती कशा पद्धतीची? ती पूर्वीपासून तशीच आहे. त्याला आपण खाली बघितलं तर सिंहासन आहे खालपासून वरपर्यंत, त्याच्यावर कमळदळ आहे. जर गेलं तर ते कमळदळ दिसेल आपल्याला खाली. आणि इकडून पाणी जायची नलिका आहे उत्तर बाजूला. कडेनं आहे ते कडेचं बांधकाम वेगळं आहे आणि खाली सिंहासनाच्या खाली जर नक्षी बघितली आपण ते सगळं पुरातन दिसते. आणि विठ्ठल मूर्तीच्या ज्या खुणा आहेत किंवा ती जी रचना आहे ती कशा पद्धतीची? ते मूर्तीवरची लक्षणं तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहेत. म्हणजे ती आता ह्याच्यामुळे दिसणार नाही उठी झालेली मूर्तीची. आता या ठिकाणी लाकडी मेघडंबरी बसवली जाणार आहे, मात्र एक नॅचरल पद्धतीची स्टोनची जी मेघडंबरी ती पहिलीच आहे. तिची रचना वगैरे पहिली दिसत नव्हती. बरोबर, त्याला खालच्या बाजूने पीओपी सर केल्यासारखं होतं, त्याच्यामुळे दिसत नव्हतं. अजून काय वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपण या ठिकाणी सांगू शकतो? नाही, आता हे कसं आहे, गणपती हे दिसत नव्हता, तो आता दिसायला लागला. या ठिकाणी आपण पाहतो की जो चौखांबी मंडप आहे, 16 खांबी मंडप आहे, त्याचबद्दल आता आपल्याला एक बाहेर एक भुयार म्हणजे बारकीची तळघर सापडलेलं आहे. त्या तळघराबद्दल काय सांगाल? पंढरपुरामध्ये एक किंवदंत आहे किंवा आख्यायिका आहे की तिथून पायऱ्याच खाली उतरायला, पण गेलेलं कुणी नव्हतं. आतापर्यंत लोक ऐकून आहे खाली पायऱ्या आहेत, तिथं कुणी गेलेलं नाही. आणि अजून एक गोष्ट सांगितली जाते की इथं बडव्यांचं का कुणाच तर घर आहे, तिथून एक तळघर प्रल्हाद महाराजांचं पलीकडच वाडा आहे, समाधी आहे त्यांची. तर विठोबा त्यांचं भागवत ऐकायला पुराण जात होते तळघरातनं अशी आख्यायिका आहे. एकूण ते तळघर असू शकेल, कारण पूर्वी कंजस्टेड गाव होतं, शेजारी घरं आणि परकीय अतिक्रमण अनेक वेळा झाली. तर मूर्ती वाचवायच्या दृष्टीनं काही पर्याय व्यवस्था करून ठेवली असेल तर सांगता येत नाही, पण लोकांना माहिती तर पायऱ्या होते एवढं ऐकू नये. कुठं जातात किंवा जायचा प्रयत्न कोणी केला नाही. आता तुम्ही त्या ठिकाणी मूर्त्या सापडल्या किंवा काय अवशेष सापडले तर ती काय फार जुनी असतील असं वाटत नाही का? किंवा फार जुन्या नाही आहेत, भग्न झालेल्या विसर्जन करायच्या ठेवल्या असाव्यात.
असं दिसतं त्यातनं. आणि आता आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आलो आहे. हो. आणि या ठिकाणी देखील अनेक सुधारणा सुरू आहेत. आपण म्हणजे आता एक इथं वैशिष्ट्यपूर्ण काय गोष्टी आहेत हे यामध्ये? जर बघितलं, हे देवकोष्ठ म्हणतात ह्याला. हां या देवकोष्ठाच्या कडेकडे थोडंसं हे करून बघितलं बारीक, हां हे व्याल दिसत आहेत तुम्हाला. म्हणजे देवकोष्ठात विष्णूची मूर्ती आहे, शेषशाही, हां. आणि कडेल जे डिझाईन आहे हां ते तुम्ही जर हम्पीला गेलात तर तिथं रॅम्पट लाईन दिसतात वर पाय केलेली. हां 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 ती जी स्टाईल आहे ती विजयनगरच्या सम्राटांचं, म्हणजे हम्पीला इथून विठोबा नेला होता, परत आणला, हा जो सगळा भाग आहे ते जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की विजयनगर स्टाईल इथं म्हणजे आहे. ज्या मूळ गाभारा जो पद्धतीनं- आहे, मूळ गाभारा म्हणजे आत देखील आहे आणि बाहेर देखील त्याच पद्धतीचा आहे. ही जर वर्कमनशिप बघितली तुम्ही हां. तर ह्याची क्वालिटी खूप चांगली हां. वरच्या लेव्हलची. हां. ती बाहेरच्या बाजूला थोडीशी कमी झालेली दिसते. ह्या आणि पुढचा भाग आहे पेशवा इथला आहे. आपण- हा जुना राहिला एवढा. नामदेव पायरीपाशी बस. गेल्यावर देखील अशाच पद्धतीची एक शैली आपल्याला पाहायला मिळते. हा गाभाऱ्याचा बाहेरचा भाग हां. आणि नामदेव पायरीचे कट्टे हे दोन्हीच फक्त 11-12 शतकातील राहिले होयसाळ काळातले. बाकीचं सगळं देऊळ आरवायचे नाही, एक 100-200 वर्षातलं आहे बाकीचं. एकंदरीत ही सगळं जे काम झालंय, काय वाटतं एक अभ्यासक म्हणून किंवा ह्या सगळ्या गोष्टी सुधारणा म्हणजे फार चांगलं काम झालं, कारण या बिल्डिंगवर बराचसा RCCचा लोड आला होता, तोही कमी झाला. संवर्धनाचं काम फार चांगलं आहे, व्हायला हवं शकतं. अजून काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? बाहेर नामदेव प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा बांधताना ठिगळ लावल्यासारखं बांधले, नवीन पद्धतीचं एकदम नवीन पद्धती झाले. आणि त्याच्या खालचा ठेवा, तिथे दोन व्याल पुरुष आहेत, व्याल स्त्री आणि पुरुष आहेत. आणि कडेच्या बाजूला होयसाळ काळातलं म्हणजे दिसतंय त्याच्यावर की 12व्या शतकातलं वर्कमनशिप आहे म्हणून ती थोडीशी लोकांना दिसली पाहिजे. त्याच्यावर रंग वगैरे चढलाय, ते झालं तर देवळातलं खरं ऐतिहासिक ते आहे. सगळ्यात जुना भाग देवळातला तो आहे, त्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे. तर आपल्यासोबत ॲडव्होकेट धनंजय रानडे होते. त्यांनी आपल्याला मंदिराची चौखांबी, सोळखांबी, त्याचबरोबर देवाचा गाभारा, देवाचा आतला भाग, मंदिराचा बाहेरचा भाग, सर्व माहिती आणि त्याचबरोबर आता जे तळघर आहे, त्या तळघरात सापडलेली मूर्ती आहे, त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण आपल्या मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी ही सर्व जी माहिती आहे ती एक्सक्लुझिव्ह दाखवत आहोत. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.